प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म 30 जुलै 1919 रोजी ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शास्त्र शाखेतील पदवी मिळवली. त्यांना या परीक्षेत दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्थेमध्ये काम केलं. त्यानंतर 1966 सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर आणि पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम केलं. मार्च 1966 पासून जुलै 1977 मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आणि भूशास्त्रीय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. 1950 सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा 85% भूभाग व्यापणाऱ्या डेक्कन टॅप खडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केलं. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्यानं माहिती मिळाली. तसंच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाईक, भरीत कुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनात काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉक्टर रामचंद्र गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यावधी रुपये वाचू लागले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत. 1962 सालापासून महाराष्ट्र सरकारचं पाटबंधारे खातं, सार्वजनिक बांधकाम खातं, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, MIDC, बृहन्मुंबई महानगरपालिका, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणं, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृह आणि पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे आणि बांधकाम याविषयी डॉक्टर गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणी पुरवठ्यासाठी भातसा मध्य वैतरणा धरण, समुद्राखालील वसई खाडी बोगदा, केळशी बोगदा, सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा आणि 50 किलोमीटर लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा 3रा आणि 4था टप्पा, पुण्याजवळील पानशेत, वरसगाव, टेमघर, चासकमान या धरणांवर, तसंच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील 3रे मध्य रेल्वे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या 3ऱ्या आणि 4थ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम या जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेलं आहे. नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव आणि जलसिंधी इथल्या धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या कोयना ट्रेमर्स कमिटी आणि एक्सपर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजीचे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केलं. भाषा संचालनालयानं मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं होतं. डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी आणि त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्माविषयी त्यांचे 25हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकात प्रसिद्ध झालेले आहेत. PWD हँडबुक प्रकरण क्रमांक 6, तसंच अ टेक्स्टबुक ऑफ इंजिनिअरिंग जिओलॉजी आणि AG सिरीज ऑफ जिओलॉजिकल मॅप्स ही त्यांची पुस्तकं भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात. भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेल्या डॉक्टर रामचंद्र गुप्ते यांचं 12 ऑक्टोबर 2007 रोजी निधन झालं आणि डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला.